की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महापुरुषांच्या स्मारकाविषयी अनास्था बाळगणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा, महापुरुषांच्या स्मारकाविषयी अनास्था बाळगणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा। 19 मार्च 2022 मध्ये जेव्हा या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा होता, तेव्हा शंभू प्रेमी त्याचबरोबर इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भूमिका लावून धरली होती की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचं पूर्णाकृती, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांचं अर्धाकृती स्मारक उभारल्याशिवाय याचं लोकार्पण करू नये, तेव्हा तत्कालीन जिल्हा प्रशासन आणि जे सत्ताधारी होते त्यांनी भूमिपूजन केलं आणि लवकरात लवकर स्मारक उभा करू असं आश्वासन दिलं। मात्र या घटनेला आता पुढच्या महिन्यामध्ये 4 वर्ष होत आहेत, अद्याप कुठलंही काम पूर्ण झालेलं नाहीये। 2023 मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, तो निधी लॅप्स झाला। त्यानंतर 2025 मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, तीही लॅप्स झाली। यावेळी जेव्हा आम्ही त्यांना विचारलं प्रजासत्ताक दिनी, तेव्हा इथले कार्यकारी अभियंता असं म्हणताय की जुन्या ज्या हरकती घेतल्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता नवीन परत हरकती घ्याव्या लागतील। म्हणजे एकंदरीत जिल्हा प्रशासनाचा गलतान कारभार आहे। जिल्हा प्रशासनाला महापुरुषांच्या स्मारकाविषयी अनास्था नाहीये, त्याचबरोबर ही स्मारक तातडीने उभी करण्यात यावी, जे अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली आहे त्यांच्या कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर आमची अशी मागणी की ज्याप्रमाणे या इमारतीमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके असतील, त्याचबरोबर लोकनेता केशर काकू क्षीरसागर असतील, यांच्या सोबतच सध्या जे दिवंगत लोकनेते जे आहेत अजितदादा पवार यांचंही स्मारक या ठिकाणी उभारण्यात यावं अशी आमची मागणी आहे।